श्री गुरुभ्यो नमः. हरः ओम. सर्वांना नमस्कार. नवग्रहामधलं बृहस्पती ग्रहाचं विवरण आज आम्ही बघू. देवानां च ऋषीणां च गुरुकांचन सन्निपं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं. गुरुवारिष्टे तु संप्राप्ते गुरुपूजां च कारयेत्. गुरुध्यानं प्रवक्ष्यामि मम संतानपीडोपशांतये श्रापपीडोपशांतये. नवग्रहामधलं मोठं ग्रह म्हणजे बृहस्पती ग्रह. बृहस्पती ग्रह ह्याचा आकार दीर्घ चतुरस्र आकार येतो आणि ह्याचा देश सिंधू देश येतो. गोत्र अंगिरस गोत्र येतो. छंदस्स त्रिष्टुप छंद येतो आणि समित अश्वत्थ वृक्षाचा समित येतो. वडील अंगिरस आणि आई अंगिरसी. स्वक्षेत्र धनुराश आणि मीन रास गुरुग्रहाचं स्वक्षेत्र येतो आणि मूल त्रिकोण राशी धनुराशी. उच्चस्थान कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च होतो आणि मकर राशीमध्ये गुरुग्रह नीच होतो. गुरुग्रहाचं गुण सत्वगुण, पुरुषलिंग, स्वभाव सौम्य स्वभाव, वर्ण गौरवर्ण, जाती विप्रजाती, देवता इंद्रदेवता, विहारस्थान कोशागार, द्रव्य चांदी, धान्य हरभरा, रत्न पुष्कराग आणि कारकत्व पुत्रकारकत्व आणि रसामध्ये गोड तत्व, आकाश तत्व, प्रकृती कप प्रकृती, देश सिंधू देश असं बृहस्पती ग्रहाचे विवरण येतो. बृहस्पती ग्रहाचं दशावर्ष 16 वर्ष दशावर्ष आहे आणि गोचार स्थानामध्ये शुभफल देणारं स्थान म्हणजे 3, 4, 8, 10 आणि 12 हे वेदस्थान आहेत आणि गोचार स्थानामध्ये शुभस्थान म्हणजे 2, 5, 7, 9, 11 ह्या स्थानामध्ये बृहस्पती ग्रह शुभफळ देतो. त्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीमध्ये बृहस्पती ग्रह अशुभ आहे, गुरुग्रह अशुभ आहे, त्यांना शुभफल प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओमध्ये दिलेले हे सर्व मंत्र तुम्ही ऐकू शकता किंवा हरभरा डाळचा पदार्थ किंवा हरभरा डाळ दान करू शकता. गुरुदेवतांचं किंवा देवता सानिध्यामध्ये तुम्ही सेवा वगैरे केला तरी सुद्धा, किंवा गुरुचरित्र पारायण किंवा गाय वासरूला हरभराचे पदार्थ अर्पण करणे, केळ अर्पण करणे केल्यानंतर गुरुग्रहाचं शुभफळ प्राप्ती होतो. त्यासाठी प्रत्येक शुभ कार्याला, विवाह असू दे, वास्तुशांती असू दे, कुठलाही शुभ कार्य आम्ही करत असताना, धर्मकार्य करत असताना बृहस्पती ग्रहाचं शुभफळ हवं. बृहस्पती ग्रहाचं शुभफळ नसलं, गुरुग्रहाचं शुभ नसलं तर शुभफळ आम्हासने ते कार्य पूर्ण चांगलं होत नाही. त्यासाठी ज्यांचं जन्मकुंडलीमध्ये बृहस्पती ग्रह अशुभ आहे, पापग्रहांचं सोबत युती आहे, त्यांनी गुरुग्रहाचं जप दान करून शुभफळ प्राप्ती करून घेऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्व बृहस्पती ग्रहाचं श्लोक आणि न्यास, ध्यान, मंत्र हे सर्व दिलेलं आहेत. ज्यांना बृहस्पती ग्रहाचं शुभफळ प्राप्ती करून घेण्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका आणि बृहस्पती ग्रहाचं शुभफळ प्राप्ती करून घ्या. सर्वांना शुभमस्तु. शारदा गुरुभ्यो नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. आता बृहस्पती ग्रहावाहनम. बृहस्पति ग्रहावाहनम्. बृहस्पति ग्रहावाहनम्. ನಾವು ನವಗ್ರಹದಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಗ್ರಹ ಮತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಭಾವಶಾಲಿಯಾದಂತಹ ಗ್ರಹ ಅಂದರೆ ಅದು ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ. ಆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ಆರಾಧನೆಯಿಂದ ಅಥವಾ ಜಪದಿಂದ ಅಥವಾ ಪೂಜೆಯಿಂದ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಧಾನ್ಯ ಅಥವಾ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ದಾನ ಮಾಡೋದರಿಂದ ಹಲವಾರು ಶುಭ ಫಲವನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೊಂದು ಕಥೆಯನ್ನು ಸಹಿತ ಬರುತ್ತೆ. ಏನಂದರೆ, ಈ ದೇವರಾಜ ಇಂದ್ರನು ತನ್ನ ಅಪಜಯಕ್ಕೆ, ಅಂದರೆ ದೇವರಾಜ ಇಂದ್ರ ಸ್ವರ್ಗದ ಅಧಿಪತಿ,
ಅವನಿಗೆ ವೃತಾಸುರ ಅನ್ನುವಂತಹ ಒಬ್ಬ ರಾಕ್ಷಸ ಬಹಳ ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ಆ ಸ್ವರ್ಗಲೋಕವನ್ನು, ತನ್ನ ಇಂದ್ರಲೋಕವನ್ನು ಆ ವೃತಾಸುರ ರಾಕ್ಷಸ ವಶಪಡಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಈ ರೀತಿ ಆ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಇನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಯೋಚನೆಗಳಿದ್ದಾಗ ಇಂದ್ರದೇವ ತಮ್ಮ ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯರ ಕಡೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ವೃತ್ತಾಂತವನ್ನು, ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಂಡ ಶ್ರೀಚಕ್ರ ದೇವಿಯನ್ನು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಇದಕ್ಕೊಂದು ಪರಿಹಾರ ಸೂಚಿಸುವಂತೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದಾಗ ಆ ಶ್ರೀಚಕ್ರಕ್ಕೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹಗಳ ಮಂತ್ರೋಚ್ಚಾರಣೆ ಮುಖಾಂತರ ಆ ದೇವಿಯ ಆವಾಹನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಅರ್ಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಶ್ರೀಚಕ್ರ ದೇವಿ ಒಂದು ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯರಿಗೆ ಒಂದು ಪರಿಹಾರವನ್ನು ಸೂಚಿಸ್ತಾಳೆ. ಏನಂದರೆ, ಈ ಶ್ರೀಚಕ್ರ ದೇವಿಯ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಒಂದು ಯಾಗವನ್ನು ಮಾಡ್ರಿ, ಆ ಯಾಗದಿಂದ ಒಂದು ಆಯುಧ ನಿಮಗೆ ಪ್ರದಾನ ಆಗ್ತೈತಿ, ಆ ಆಯುಧದಿಂದ ಆ ವೃತಾಸುರನ ನಿನ್ನು ಈ ಇಂದ್ರನಿಗೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಆ ರಾಕ್ಷಸ ಸಂಹಾರ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವಾಗ ನರ್ಮದಾ ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿ ಆ ಇಂದ್ರ ದೇವತೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗದಂತಹ ಶ್ರೀಚಕ್ರ ಆರಾಧನೆ ಯಜ್ಞವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆ ಯಜ್ಞವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಯಜ್ಞವನ್ನು ಪೂರ್ಣಾಹುತಿ ಸಮಯದೊಳಗೆ ಶ್ರೀಚಕ್ರದೇವಿ ಪ್ರಸನ್ನಳಾಗಿ ಒಂದು ವಜ್ರಾಯುಧವನ್ನು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತೈತಿ. ಆ ವಜ್ರಾಯುಧವನ್ನು ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯರು ಆ ಇಂದ್ರನಿಗೆ ಕೊಟ್ಟ. ಈ ವಜ್ರಾಯುಧದಿಂದ ಆ ವೃತಾಸುರನ ನೀನು ಸಂಹಾರವನ್ನು ಮಾಡು, ಈ ಸಂಹಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುವಂಥ ವೃತಾಸುರನ ಸಂಹರಿಸು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಆ ವಜ್ರಾಯುಧವನ್ನು ತಗೊಂಡ ಇಂದ್ರ ಆ ವೃತಾಸುರನ ನಡುವೆ ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ವೃತಾಸುರನ ಸಂಹಾರವನ್ನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ. ಅವಾಗ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಆ ಗೆದ್ದದ ಆ ವೃತಾಸುರನ ವಿಜಯವನ್ನು ಸಾಧಿಸಿ ಆ ಸ್ವರ್ಗದ ಆಧಿಪತ್ಯವನ್ನು ಮತ್ತೆ ಪಡ್ಕೊಂಡ ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಮತ್ತೆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯ ಕಡೆ ಬಂದಾಗ ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯರಿಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತೈತಿ. ವೃತ್ತಾಂತವನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳಿದಾಗ ಔತಣ ಕೂಟಕ್ಕೆ ಕರಿತಾನು. ಅವಾಗ ಔತಣ ಕೂಟಕ್ಕೆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯರು ಬಂದು ಕಡಲೆ ಧಾನ್ಯವನ್ನು ಔತಣ ಕೂಟದಲ್ಲಿ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಬಹಳ ಸಂತುಷ್ಟರಾಗ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಇಂದ್ರನಿಗೆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಆಚಾರ್ಯ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಮಾಡಿ ಇಂದ್ರನ ಕಡೆಯಿಂದ ಆಣೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ ಕಡಲೆ ಧಾನ್ಯವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಇದರಿಂದ ಇಂದ್ರಲೋಕದ ಗುರುವಿನಿಗೆ ಆನೆಯ ವಾಹನವಾಗಿ ಕಡಲೆ ಧಾನ್ಯವಾಗಿ ಬಂದಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಬಹಳಷ್ಟು ಪುರಾಣದೊಳಗೆ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ದೀರ್ಘ ಚತುರಸ್ರ ಮಂಡಲ ಆಕಾರ ಬರುತ್ತೆ. ದೇಶ ಸಿಂಧು ದೇಶ, ಗೋತ್ರ ಅಂಗಿರಸ, ಛಂದಸ್ಸು ತ್ರಿಷ್ಟುಪ್ ಛಂದ, ವರ್ಣ ಪೀತವರ್ಣ, ವಸ್ತ್ರ ಪೀತವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ವಾಹನ ಆನೆ, ಧಾನ್ಯ ಕಡಲೆ, ಸಮಿತ್ತು ಅಶ್ವತ್, ತಂದೆ ಅಂಗೀರಸ ಮತ್ತು ತಾಯಿ ಅಂಗೀರಸಿ. ಈ ರೀತಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ವಿವರಣೆ ಬರುತ್ತೆ. ಸ್ವಕ್ಷೇತ್ರ ಧನುರಾಶಿ ಮತ್ತು ಮೀನರಾಶಿ, ಮೂಲ ತ್ರಿಕೋನ ರಾಶಿ ಧನುರಾಶಿ, ಉಚ್ಚಸ್ಥಾನ ಕರ್ಕ ರಾಶಿಯೊಳಗೆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ಗುರುಗ್ರಹ ಉಚ್ಚನಾದರೆ ನೀಚ ಮಕರ ರಾಶಿಯೊಳಗೆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ನೀಚನಾಗ್ತಾನೆ. ಗುಣ ಸತ್ವಗುಣ, ಲಿಂಗ ಪುರುಷ ಮತ್ತು ವರ್ಣ ಗೌರವರ್ಣ, ಜಾತಿ ವಿಪ್ರಜಾತಿ, ಗೋತ್ರ ಅಂಗೀರಸ, ದೇವತೆ ಇಂದ್ರ ದೇವತೆ, ವಿಹಾರ ಸ್ಥಾನ ಕೋಶಾಗಾರ, ದ್ರವ್ಯ ಬೆಳ್ಳಿ ಮತ್ತು ಬಂಗಾರ, ಧಾನ್ಯ ಕಡಲೆ ಧಾನ್ಯ, ರತ್ನ ಪುಷ್ಕರಾಗ, ಕಾರಕತ್ವ ಪುತ್ರ ಕಾರಕತ್ವ ಮತ್ತು ರಸಕಾರಕತ್ವದೊಳಗೆ ಸಿಹಿ ಕಾರಕತ್ವ. ಈ ರೀತಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ದಶಾವರ್ಷ 16 ವರ್ಷಗಳು. ಈ ರೀತಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ವಿವರಣೆ ಬರುತ್ತೆ. ನಾವೀಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶುಭ ಕಾರ್ಯವನ್ನು ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ಗುರುಗ್ರಹದ ಗುರುಬಲವನ್ನು ನಾವು ನೋಡಿ ಆ ಶುಭ ಕಾರ್ಯದವನ್ನು ಆರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕಾಗ್ಬೋದು, ಮದುವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗ್ಬೋದು, ಗುರುಗ್ರಹದ ಗುರುಬಲ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ಆ ಕಾರ್ಯಗಳಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡೋದರಿಂದ, ಜಪ ಮಾಡೋದರಿಂದ, ಧಾನ್ಯ ಮಾಡೋದರಿಂದ, ದಾನ ಮಾಡೋದರಿಂದ ಹಲವಾರು ಶುಭ ಫಲವನ್ನು ನಾವು ಗುರುಗ್ರಹಗಳಿಂದ ಪಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ಧ್ಯಾನ, ಮಂತ್ರ, ನ್ಯಾಸ ಎಲ್ಲವನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಖಾಂತರ ಕೇಳೋಣ ಬನ್ನಿ. ಶಾರದಾ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಶಾರದಾ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ
बृहस्पतिग्रहवाहनं देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निभम् बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निभम् बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् गुरुवारिष्टे तु सम्प्राप्ते गुरुपूजां च कारयेत् गुरुवारिष्टे तु सम्प्राप्ते गुरुपूजां च कारयेत् गुरुवारिष्टे तु सम्प्राप्ते गुरुपूजां च कारयेत् गुरुध्यानं प्रवक्ष्यामि गुरुध्यानं प्रवक्ष्यामि मम सन्तानपीडोपशान्तये मम सन्तानपीडोपशान्तये मम शापपीडोपशान्तये मम शापपीडोपशान्तये बृहस्पते तस्य मंत्रस्य गुरुस्तमदर्षिः शिरसि बृहस्पतिर्देवता मुखे जगति छन्दः हृदये अधिदेवता प्रत्यधिदेवता सहित बृहस्पते तस्य मंत्रस्य गुरुस्तमदर्षिः शिरसि बृहस्पतिर्देवता मुखे जगति छन्दः हृदये यजमानस्य सर्वरोगपरिहारद्वारा अधिदेवता प्रत्यधिदेवता सहित बृहस्पतिग्रह प्रसाद सिद्ध्यर्थे बृहस्पतिग्रहाराधने जपे विनियोगः ध्यान उपन्यासः ॐ बृहस्पते अतियदर्यो अंगुष्टाभ्यां नमः
बृहस्पते अतियदर्यो अर्हात् अंगुष्टाभ्यां नमः बृहस्पते अतियदर्यो अर्हात् अंगुष्टाभ्यां नमः बृहस्पते अतियदर्यो अर्हात् अंगुष्टाभ्यां नमः द्विमद्विभाते तर्जनीभ्यां 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 नमः ऋतुमज्जनेषु मध्यमाभ्यां नमः ऋतुमज्जनेषु मध्यमाभ्यां नमः ऋतुमज्जनेषु मध्यमाभ्यां नमः क्रतुमज्जनेषु मध्यमाभ्यां नमः ऋतुमज्जनेषु मध्यमाभ्यां नमः ऋतुमज्जनेषु मध्यमाभ्यां नमः यद्वेदयच्च वसा अनामिकाभ्यां नमः यद्वेदयच्चवसानामिकाभ्यां नमः यद्वेदयच्चवसानामिकाभ्यां नमः ऋतु प्रजात तस्मासु कनिष्ठिकाभ्यां नमः ऋतुप्रजातस्मासु कनिष्ठिकाभ्यां नमः ऋतुप्रजातस्मासु कनिष्ठिकाभ्यां नमः ऋतुप्रजात तस्मासु कनिष्ठिकाभ्यां नमः ऋतुप्रजातस्मासु कनिष्ठिकाभ्यां नमः ऋतुप्रजातस्मासु कनिष्ठिकाभ्यां नमः द्रविणं देहि चित्रं करतलकरपृष्ठाभ्यां नमः द्रविणं देहि चित्रं करतलकरपृष्ठाभ्यां नमः द्रविणं देहि चित्रं करतलकरपृष्ठाभ्यां नमः बृहस्पते अतियोदर्यो अर्हात् हृदयाय नमः बृहस्पते अतियदर्यो अर्हात् हृदयाय नमः बृहस्पते अतियदर्यो अर्हात् हृदयाय नमः द्विमद्विभाते शिरसे स्वाहा द्विमद्विभाते शिरसे स्वाहा द्विमद्विभाते शिरसे स्वाहा ऋतुमज्जनेषु शिकायै वषट ऋतुमज्जनेषु शिखायै वषट ऋतुमज्जनेषु शिखायै वषट यद्वेदयच्च वसात् कवचाय हुं ऋतुप्रजात तस्मासु नेत्रत्रयाय वौषट द्रविणं देहि चित्रम् अस्त्राय फट ॐ भूर्भुवस्सु एवं हृदयादिन्यासः ॐ भूर्भुवस्वरोमिति दिग्बन्धः ध्यानम् सौम्ये सुदीर्घे चतुरस्रपीठे रतेङ्गिराः पूर्वमुखस्वभावः सौम्ये सुदीर्घे च
चतुरश्रपीठे रतेङ्गिराः पूर्वमुखस्वभावः सौम्ये सुदीर्घे चतुरश्रपीठे रतेङ्गिरा पूर्वमुखस्वभावः सौम्ये सुदीर्घे चतुरश्रपीठे रतेङ्गिरा पूर्वमुखस्वभावः दण्डाक्षमाला जलपात्रधारी दण्डाक्षमाला जलपात्रधारी दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिन्ध्वाक्यदेते वरदः सुजीवः सिन्वाक्यदेते वरदः सुजीवः सिन्वाक्यदेते वरदः सुजीवः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिन्ध्वाक्यदेते वरदः सुजीवः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिन्वाक्यदेते वरदः सुजीवः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिन्वाक्यदेते वरदः सुजीवः सौम्ये सुदीर्घे चतुरश्रपीठे रतेङ्गिराः पूर्वमुखस्वभावः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिन्ध्वाक्यदेते वरदः सुजीवः सौम्ये सुदीर्घे चतुरश्रपीठे रतेङ्गिरा पूर्वमुखस्वभावः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिन्वाक्यदेते वरदः सुजीवः पीताम्बर पीतवपुः किरीटी पीताम्बर पीतवपुः किरीटी पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरु प्रशान्तः चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरु प्रशान्तः पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः ददाति दण्डं च कमण्डलुं च ददाति दण्डं च कमण्डलुं च ददाति दण्डं च कमण्डलुं च तथाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै ददाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै ददाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुः प्रशान्तः दधाति दण्डं च कमण्डलुं च तथाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः ददाति दण्डं च कमण्डलुं च ददाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः ददाति दण्डं च कमण्डलुं च तथाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै सौम्ये सुदीर्घे चतुरश्रपीठे
रतेङ्गिराः पूर्वमुखस्वभावः दण्डाक्षमाला जलपात्रधारी शिन्द्वाक्यदेते वरदः सुजीवः पीताम्बर पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुः प्रशान्तः ददाति दन्दं च कमण्डलुं च तथाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै सोमे सुदीर्घे चतुरस्रपीठे रथे गिरा पूर्वमुखस्वभावः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिंहाख्यदेते वरदस्तु जीवः पीताम्बरपीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः ददाति दण्डं च कमण्डलुं च वताक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै सौम्ये सुदीर्घे चतुरस्रपीठे रथे गिरा पूर्वमुखस्वभावः दण्डाक्षमाला जलपात्रधारी सिंहाख्यदेते वरदस्तु जीवः पीताम्बरपीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुप्रशान्तः ददाति दण्डं च कमण्डलुं च तथाक्षसूत्रं वरदोऽस्तु तस्मै बृहस्पते अतियदर्यो अर्हा बृहस्पते अतियदर्यो अर्हा बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति कृतुमज्जनेषु द्विमद्विभाति कृतमज्जनेषु द्विमद्विभाति कृतमज्जनेषु बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति कृतुमज्जनेषु बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति कृतमज्जनेषु बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति कृतमज्जनेषु यद्धीदयच्च वर्षत यद्धीदयच्च वर्षत यद्धीदयच्च वर्षत प्रजाततस्मासु प्रजातस्मासु द्रविणं देहि चित्रम् द्रविणं देहि चित्रम् द्रविणं देहि चित्रम् बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति क्रतुमज्जनेषु यद्धीदयच्च वर्षत् प्रजातदस्मासु द्रविणं देहि चित्रम् बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति कृतमज्जनेषु यद्धीदयच्च वर्षत प्रजातदस्मासु द्रविणं देहि चित्रम् बृहस्पते अतियदर्यो अर्हा द्विमद्विभाति कृतमज्जनेषु यद्धीदयच्च वर्षत प्रजातदस्मासु द्रविणं देहि चित्रम् इन्द्रस्य
इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्यात् अभिपस्सुतस्य यथा शार्याते अभिमस्तस्य यथा शार्याते अभिमस्तस्य इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्यात् अभिवस्सुतस्य इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्याते अभिमस्तस्य इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्याते अभिमस्तस्य तव प्रणीति तव शूरशर्मा तव प्रणीति तव शूरशर्मा तव प्रणीति तव शूरशर्मा नाविवासन्ति कवयः सुयज्ञाः नाविवासन्ति कवयः सुयज्ञाः नाविवासन्ति कवयः सुयज्ञाः इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्यात् अभिपस्सुतस्य तव प्रणीति तव शूरशर्मा नाविवासन्ति कवयः सुयज्ञाः इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्याते अभिमस्तस्य तव प्रणीति तव शूरशर्मा नाविवासन्ति कवयः सुयज्ञाः इन्द्रमरुत्व इह पाहि सोमम् यथा शार्याते अभिमस्तस्य तव प्रणीति तव शूरशर्मा नाविवासन्ति कवयः सुयज्ञाः ब्रह्मा जज्ञानं प्रथमम् ब्रह्मा जज्ञानं प्रथमम् ब्रह्मा जज्ञानं प्रथमम् ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमत ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमत ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमत सुरुचो वेन आवह सुरुचो वेन आवह सुरुचो वेन आवह ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमतः सुरुचो वेन आवह ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमतः सुरुचो वेन आवह ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमतः सुरुचो वेन आवह स बुद्ध्निया उपमा अस्य सबुद्धिया उपमा अस्य सबुद्धिया उपमा अस्य वेष्टा सतश्च वेष्टा सतश्च वेष्टा सतश्च योनिमसतश्च विवः योनिमसतश्च विवः योनिमसतश्च विवः ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमतः सुरुचो वेन आवह स बुद्ध्निया उपमा अस्य वेष्टा सतश्च योनिमसुतश्च विवः ब्रह्मा जज्ञानं प्रथमं पुरस्त्वाद्विसीमतः
बृहस्पतिं सांघं सायुधं सवाहनं सशक्तिं पत्नी पुत्र परिवार समेतं सर्वालंकार भूषितं अधिदेवता प्रत्यधिदेवता सहित सूर्यग्रहस्य उत्तरदिग्भागे दीर्घचतुरस्रमण्डले जनकधान्यसोपरि भगवन्तम् ॐ भूः बृहस्पतिग्रहमावाहयामि ॐ भुवः बृहस्पतिग्रहमावाहयामि ॐ सुवः बृहस्पतिग्रहमावाहयामि ॐ भूर्भुवस्सुवः बृहस्पतिग्रहमावाहयामि स्थापयामि पूजयामि ಈ ರೀತಿ ಗ್ರಹ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ಯಾರ ಜನ್ಮಕುಂಡಲಿಯಲ್ಲಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹ ಗುರುಗ್ರಹ ನೀಚನಾಗಿರುತ್ತಾನೋ ಆ ಜನ್ಮಕುಂಡಲಿಯ ಜಾತಕನು ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದ ಜಪ ಮಾಡೋದರಿಂದ ಮತ್ತು ದಾನ ಮಾಡೋದರಿಂದ ಪೂಜೆ ಮಾಡೋದರಿಂದ ಹಲವಾರು ಶುಭ ಫಲವನ್ನು ನಾವು ಪಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಜ್ಞಾನವನ್ನು, ಹಣವನ್ನು, ಧನವನ್ನು, ಹಲವಾರು ರೀತಿ ಶುಭ ಫಲವನ್ನು ಈ ಬೃಹಸ್ಪತಿ ಗ್ರಹದಿಂದ ಪಡ್ಕೊಳ್ಬೋದು.